चला आपल्या सर्वात मौल्यवान गोष्टीबद्दल एका नव्या शक्तिशाली दृष्टिकोनातून बोलूया. हो, साधारणपणे एवढाच वेळ मिळतो आपल्याला. आणि तो गमावण्यापेक्षा वाया घालवणं जास्त वाईट आहे. वेळ म्हणजे पैसा असं म्हणतात, पण हे खोटं आहे. पैसा परत येतो, गेलेली वेळ कधीच नाही. मग आपला वेळ नक्कीच जातो कुठे? खरं तर आपल्या छोट्या छोट्या सवयीच तो खाऊन टाकतात. विचार करा, दिवसाचे फक्त 2 तास अशा गोष्टींवर घालवणं ज्यातून काहीच मिळत नाही. ही वरवार लहान वाटणारी सवय वर्षभरात एका मोठ्या नुकसानीत बदलते. म्हणजे दरवर्षी आपल्या आयुष्यातला एक पूर्ण महिना आपण वाया घालवतो. विचार करा, यात काय करता आलं असतं. या सवयींची किंमत आपण तासांनाही तर वर्षांमध्ये मोजतो. सरासरी एक व्यक्ती आयुष्याची 7 वर्षे सोशल मीडियावर आणि 3 वर्षे टीव्ही पाहण्यात घालवतील. मग हा वेळ परत कसा मिळवायचा? फक्त इच्छेने नाही, तर एका चांगल्या सिस्टमने. म्हणजे फक्त त्या 20% कामांवर लक्ष द्या जे सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. दिवसाची सुरुवात याच प्रश्नाने करा. कामाच्या यादीपेक्षा परिणामांना महत्त्व द्या. आता एक सोपी पद्धत बघूया. आपण आपला दिवस नाही आखला तर तो इतर कोणीतरी आखेल. आपलं कॅलेंडर आपलं ध्येय दाखवतं, मूड नाही. त्यामुळे आपल्या फोकसच्या वेळेचं रक्षण करा. सकाळी तर सगळेच उत्साही असतात, पण खरी वाढ तेव्हा होते जेव्हा आपण थकल्यावरही योग्य निवड करतो. पुढे पाहूया इतरांच्या मागण्यांपासून आपली ऊर्जा कशी वाचवायची. लक्षात ठेवा, प्रत्येक अनावश्यक हो म्हणजे आपल्या भविष्याला दिलेला एक नाही असतो. स्टोइक्स ही कल्पना भीतीसाठी नाही, तर कामात लक्ष लागावं यासाठी वापरायचे. आयुष्य मर्यादित आहे हे कळल्यावर अहंकार बाजूला राहतो आणि फक्त महत्त्वाचं काम उरतं. वेळेने श्रीमंत होणं म्हणजे काही जादू नाहीये. ते फक्त काही चांगल्या सातत्यपूर्ण सवयींवर अवलंबून आहे. हे सूत्र अगदी सोपं आहे. ऊर्जा, फोकस, चिंतन आणि नाही म्हणण्याची हिंमत ह्यांना प्राधान्य द्या. आणि शेवटी हा एक विचार, आपलं कॅलेंडर आपल्या भविष्याची कोणती कहाणी लिहित आहे